बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही। बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही। बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही। जगामध्ये जाऊ आम्ही, गाऊ आम्ही, जगामध्ये जाऊ आम्ही, गाऊ आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही, जाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही। तेच दिवे वेशीला टांगू आम्ही, तेच दिवे वेशीला टांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही। बुद्धवधे माणसाला मारू नका, वैराचे विष त्याला चालू नका। बुद्धवधे माणसाला मारू नका, वैराचे विष त्याला चालू नका। अरे हीच भीक जगामध्ये मागू आम्ही, हीच भीक जगामध्ये मागू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही। भीमाचे लोक आम्ही वामन करी, भीमाचे लोक आम्ही वामन करी, सारे सारे चोख आम्ही वामन करी, सारे सारे चोख आम्ही वामन करी। याच परी रानुमाळ पांगू आम्ही, अहो याच परी रानुमाळ पांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही। बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही, याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही, अहो याच एका कार्याला लागू आम्ही। पूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। भारतीय बौद्ध महासभा अमरावती, बडनेरा आणि नंदगाव खंडेश्वर शाखा यांच्या वतीने शामनेर शिबिर चालू आहे। त्यानिमित्ताने आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्यांनी आपलं जीवन घालवलं, जे शहीद झाले ते नांदेड येथील मोतीराम कांबळे यांच्या सुविध पत्नी धुंडाबाई कांबळे यांचं आज दुःखद असं निधन झालेलं आहे। त्यानिमित्त आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहणार, त्यासाठी या ठिकाणी 2 मिनिटांसाठी आपण थांबणार। त्या संदर्भाने बोरकर सर वाहणार, आदरणीय बोरकर सरांनी त्यांनी या ठिकाणी आपलं प्रयोग करावा। कांबळे यांच्या सुविध पत्नी धुंडाबाई कांबळे यांचं दुःखद निधन झालं असल्याने सर्वप्रथम त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत। तत्पूर्वी बडनेरा शहर शाखेच्या वतीने दिवे सर, त्याचप्रमाणे कांबळे सर यांना विनंती आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्प अर्पण करून अभिवादन करावं।
सुंदरबाई कांबळे यांना भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा महिला आणि पुरुष शाखा, त्याचप्रमाणे बडनेरा शहर महिला आणि पुरुष शाखा या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन. या ठिकाणी दुःखद घटना जी घडली, आजपासून प्रामुख्यानं या विषयावर अधिक बोलण्यापेक्षा रामनेर संघाच्या या शिबिराला सुरुवात होऊन 6 दिवसाचा प्रवास झालेला आहे. नुकताच आपले धम्मगुरू आणि या रामनेर संघाचे नायक यांनी पंतनागसेन यांनी आपणास आशीर्वाद गाथा देणाऱ्या शेवटी तत्पूर्वी माझा विषय पुढे आला आहे. त्यांचा गौतम वाघमारे हे नाव संपूर्ण पुढे आलं. ही घटना म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून 4 ऑगस्ट 1978 रोजी बाबासाहेबांच्या नावासाठी 4 ऑगस्ट 1978 रोजी पोचीराम कांबळे नावाचं भीमसैनिक 500 लोकांच्या वर त्यांच्यावर अटॅक करून त्यांना संपवण्यात आलं. कशा करता तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मागतायत म्हणून. एकंदरीत ही घटना त्या काळामध्ये खूपच दुर्दैवी अशी होती. त्या परिवारात त्यांच्या गेल्यानंतर त्या परिवाराचा सर्व भार धोंडामाईने सांभाळला आणि आपल्या कुटुंबाला सावरत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल पुढे संघर्षात सुरू केली. पाहता पाहता 1978 मध्ये शहीद झालेल्या अनेक भीमसैनिकांना त्यांच्या रक्तातून, त्यांच्या बलिदानातून अखेर 16 वर्षाच्या संघर्षानंतर 14 जानेवारी 94 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. असा हा एका नावासाठी इतके दिवस संघर्षाचा प्रवास हे इतिहासामध्ये फक्त आणि फक्त भारतातच होऊ शकते, महाराष्ट्रातच होऊ शकते. ही अतिशय दुर्दैवी घटना होती. त्या लढ्यातील आजही अनेक परिवार जे आहेत त्यामध्ये धोंडामाया होत्याच. परंतु आज काळाने, वृद्धापकाळाने त्याही या जगातून निघून गेल्या. त्यांनी अंतिम श्वास आज घेतला. नामांतर जेव्हा झालं 14 जानेवारीला, तेव्हा याच भूमीमध्ये म्हणजे बडनेरा शहराच्या भूमीमध्ये या शहीद परिवारांचा पहिला सन्मान जेव्हा मे 94 मध्ये आयोजित केला, मे 1994 मध्ये आयोजित केला, त्यावेळेस नांदेडवरून प्रामुख्यानं पोचीराम कांबळेंचा परिवार आपल्या या बडनेरा शहरामध्ये येऊन गेला. त्यामध्ये धोंडामाय होत्या. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बोलायसाठी नाही तर प्रत्यक्ष कृती करायसाठी, त्याचा सन्मान ज्यांचा आहे त्यांना देण्यासाठी. नामांतर झाल्यावर याचं श्रेय कुणाला, याचं श्रेय कुणाला द्यायचं तर पहिल्यांदा विचार केला की हे श्रेय फक्त आणि फक्त त्या भीमसैनिकांचं आहे की ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि म्हणून त्यांचा या नगरीने यथोचित सन्मान केला. त्या सन्मानाच्या प्रित्यर्थ आम्ही तिथेच थांबलो नाही तर अलीकडेच, आणि तेव्हाही नामांतर संघर्ष म्हणून एक पुस्तिका प्रकाशित केली होती. आणि याच वर्षी पुन्हा 24 जानेवारी रोजी लॉंग मार्चची युगयात्रा हे पुस्तक देखील प्रकाशित करून या शहीद भीमसैनिकांना मानवंदना दिली, अभिवादन केलं. तेव्हा निश्चितच
बलिदानाच्या संघर्षाचा हा इतिहास खूप मोठा आहे. परंतु आज गुणाबाई निघून गेल्या, त्यामुळे त्यांना कर्तव्य भावनेनं या ठिकाणी आपल्या या ग्रामीण संघातर्फे, वंदनीय भिक्षू संघातर्फे, उपासक उपासिकांतर्फे, सर्वांतर्फे श्रद्धांजली देणं मी आपलं कर्तव्य समजतो. पुढील कारवाई भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी मी सर्वांनाच विनंती करेन. मोरे करतो. सावधान. साधु साधु. गुणाबाई पुतीराम कांबळे अमर रहे, अमर रहे, गुणाबाई पुतीराम कांबळे अमर रहे, गुणाबाई पुतीराम कांबळे अमर रहे, अमर रहे. विश्राम.